नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। पहा, आपण तुमचा जो एसएससी बोर्डचा इयत्ता 10वी साठी जो सब्जेक्ट आहे तुमचा इतिहास व राज्यशास्त्र हे आपण पाहावयास सुरुवात केली होती। आपण त्यातले पहिले 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत। आपण कुठला चॅप्टर पाहत होतो? तुमचा 3 नंबरचा तुमचा उपयोजित इतिहास ह्या पाठाला तुमच्या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली होती। पहा, आता उपयोजित इतिहासामध्ये आतापर्यंत आपण काय काय पाहिलं आहे? उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास यामध्ये कोणकोणते घटक येतात? त्यामध्ये तुमचं वैज्ञानिक, तंत्रज्ञान हे सर्व जे उद्योग धंदे व्यापार या सर्व इतिहासाचा आपण अभ्यास का करायचा हे सर्व गोष्टी यामध्ये समावेश केलेले होते। ठीक आहे, आपल्याला या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। पहा, या आधीच्या आपल्या लेक्चर मध्ये पाहिले आहेत। मग या सेशन मध्ये आपण काय आपला जो पुढचा पॉइंट राहिलेला आहे त्या उपयोजित इतिहासाच्या संबंधित क्षेत्रे हे आपण अभ्यासणार आहे। तुम्हाला थोडक्यात सांगते, जणांसाठीचा इतिहास ही कोणाला म्हटलं जातं? उपयोजित इतिहास म्हणजे थोडक्यात काय? जणांसाठीचा इतिहास म्हणजे ज्या भूतकाळात घडून गेलेल्या घटना आहेत, क्रमशः घटना, त्या घटना आपल्या वर्तमान काळ आणि भविष्य काळासाठी आपल्या लोकांना कशा फायदेशीर आहेत, याचा कसा आपल्याला फायदा होईल आपल्या जीवनामध्ये, याचा इतिहास म्हणजे काय असतो? उपयोजित इतिहास असतो। तर पहा, आपण पॉइंट पाहणार आहोत सांस्कृतिक वारसा। ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहा संबंधित व्यावसायिक क्षेत्रे हा आपला पॉइंट राहिलेला आहे। पहा, आता मला सांगा, आता आपण काय पाहणार आहोत की आपला जे इतिहास आहे याच्यामध्ये याच्या रिलेटेड कोणती क्षेत्रे जे संबंधित येतात? व्यावसायिक। ठीक आहे, पहा, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे म्हणजे उपयोजित इतिहासाच्या संबंधित कोणत्या व्यावसायिक क्षेत्राचा उगम झाला हे आपल्याला यामध्ये जाणून घेऊयात। ठीक आहे, तर पहा, पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान काय आहे? पूरक ठरते। पहा, मग कोणते पुढचे संबंधित क्षेत्रे कोणते? संबंधित संग्रहालय आणि अभिलेखागार, ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन, ठीक आहे, पर्यटन आणि आतिथ्य, मनोरंजन आणि संपर्क माध्यमे या सर्व क्षेत्रांचे मध्ये काय झाले? व्यावसायिक दृष्टीने क्षेत्रे त्यामध्ये काय झाले? निर्माण झालेली आहेत। पहा, ठीक आहे, पहा, जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी सन पूर्व, पहा 6वे शतक पूर्व संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले होते। पहा, ठीक आहे, हा पॉइंट आपण पाहिलेला होता, तो हा आपण त्याला रिवाइज करूयात। पहा, नंतर काय सांगतात ते? हे संग्रहालय, पहा, हे संग्रहालय एनी गॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते। ठीक आहे, तसेच आपण हे पण पाहिलं की ती या स्वतः संग्रहालयाची कोण होती? संग्रहपाल म्हणून कार्यरत होती। ठीक आहे, आता पहा कोलकाता, आता काय येते? हे काय आहे? तुम्हाला जे इमेज दाखवले आहे, चित्र दाखवलेलं आहे ते कधीच आहे? तुमचं हे आहे इंडियन म्युझियम कोलकाताचं हे आहे। ठीक आहे, कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना कधी झाली? एशियाटिक सोसायटी तर्फे 1814 मध्ये याची स्थापना झाली। कशाची? कोलकाताला जे हे दाखवलं आहे ना इंडियन म्युझियम, याचा उगम कधी झाला? याची स्थापना कधी झाली? तर 1814 साली झाली। ठीक आहे, पहा, मी जे हायलाइट करते आहे ते तुम्ही काय करते? तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अंडरलाइन करा किंवा हायलाइटरने हायलाइट करा, जेणेकरून तेवढेच प्रश्न तुम्ही परीक्षेच्या आदल्या दिवशी जे तुम्ही रिव्हिजन करणार आहात तेव्हा तेवढंच तुम्ही वाचून जायचं आहे। ठीक आहे, पहा, आता तुमची लवकरात लवकर कशी रिव्हिजन होईल म्हणजे, ठीक आहे, कमी वेळेत। नॅथोनिएल वॉलिक हे डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते। पहा, इथे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे। हे कधीच आहे तुमचा? कधीच आहे? 1905 सालचा आहे हे छायाचित्र, त्यांनी जे दिलेला आहे ना फोटो तो। पहा, संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग असून त्यांच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय सुरक्षा असे वेगवेगळे काय आहेत? विभाग आहेत। समजलं? पहा, हे सर्व माहिती कशाबद्दल दिली त्यांनी? कोलकाताचं जे इंडियन म्युझियम आहे जे 1814 साली स्थापन झालेलं आहे त्याबद्दल दिलेले आहे। चला नेक्स्ट पहा, यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते। पहा, बरोबर आहे? पहा, आता जे
गोष्टींबद्दल माहिती आहे, त्या गोष्टींची सर्व माहिती आहे, त्याच लोकांना आपल्याला तिथे व्यवस्थापनासाठी ठेवावे लागेल की नाही? बरोबर आहे की नाही? पहा, उदाहरणार्थ स्थापत्य विशारद अभियंता, पहा स्थापत्य विशारद अभियंता, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार, व्यवस्थापक, कायदे तज्ञ, छायाचित्रण तज्ञ इत्यादी ही यादी एवढ्यावरच संपत नाही. ही सांगितले आहेत ते काही आहेत उदाहरण आहेत. ठीक आहे, एवढीच यादी नाहीये त्याची. ठीक आहे, पहा प्राचीन स्थळे काय सांगतात ते प्राचीन जे स्थळे आहेत आधीच्या प्राचीन स्थळे, वास्तू किंवा पहा तुमची म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची अजिंठा वेरूळची लेणी असू दे, ताजमहाल असू दे, ह्या सगळ्या काय आहेत? वास्तू आहेत, प्राचीन आपली आहे ना, आपल्या ज्या पूर्वजांनी जे करून ठेवलेलं आहे, सगळं जे हे निर्माण करून ठेवलेलं आहे ते वास्तू असू दे, स्थळे, वस्तू यांचा ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. बरोबर आहे. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. पहा बरोबर आहे. या क्षेत्रात जे प्रकल्प नव्याने प्रकल्प जे करतात ते कुठल्या उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे काय झाल्यात? वर उल्लेख केलेले कोणते? पहा कोणते तुम्हाला आता सांगितलेले आहेत. कोणत्या ह्याच्यात? संग्रहालय, अभिलेखागार, ऐतिहासिक स्थळांचे पर्यटन यामध्ये काय झालेलं आहे? पर्यटन. पहा पर्यटनाबरोबर भरपूर काय व्यवसायाच्या संधी कशा झालेल्या आहेत? निर्माण झालेल्या आहेत. हे तुम्हाला सर्व समजतं. संग्रह, पाल, समाजशास्त्र, अभिलेखागार. ठीक आहे. अभिलेखागारामध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. पहा अभिलेखागारमध्ये काय केलं जातं? तर या क्षेत्रामध्ये काय केलं जातं? जे जुन्या ज्या वस्तू आहेत, जुने जे आपले कागद असतील, जुने काही माहिती असेल, काही चित्रपट असेल, या सर्वांचा जतन कुठे करून केलं जातं? या सर्वांचा समावेश जतन करून कुठे केले जाते? तुमच्या अभिलेखागारामध्ये केले जाते. तसेच पहा भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीमध्ये आहे. हा सुद्धा तुम्हाला वन लाइनर साठी एका मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, नवी दिल्लीला अंडरलाइन करा. ठीक आहे. पहा भारतातील प्रत्येक राज्याचे एक स्वतंत्र अभिलेखागार आहे. पहा तुमचं महाराष्ट्र राज्य असू दे, वेगवेगळे जे राज्य तुमचे कर्नाटक, ठीक आहे, गुजरात, प्रत्येक राज्याचे एक स्वतंत्र अभिलेखागार आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? पहा आता वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार. पहा पुण्यामध्ये नॅशनल फिल्म्स अर्काईव्ह म्हणजे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. कुठे आहे? पुण्यामध्ये. कुठे आहे? राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी कुठे आहे? तर पुण्यामध्ये आहे. ठीक आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे आपलं जे आहे तिथं तुमचं आहे. ठीक आहे, काय आहे तुमचं? राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाची मुख्य कचेरी. नंतर पहा भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये त्याची स्थापना झाली. कशाची झाली? ही जी मुख्य कचेरी आहे त्याची कधी झाली? भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये स्थापना झाली. आणि त्याचे प्रमुख 3 उद्दिष्टे होते. पहा त्याने सांगितले पण असेल. पहा त्याचे प्रमुख त्यामागे किती उद्दिष्ट होती? 3 मेन उद्दिष्ट होती. पहा ठीक आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटांच्या त्या वारशाचे जतन करणे. कोणती 3 आहेत? पहा 3 उद्दिष्ट कोणती होती हे विचारलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. भविष्यातील पिढ्यांसाठी म्हणजे आगामी जी नवीन पिढी येणार आहे त्या पिढीला माहिती व्हावी, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण जतन करून ठेवावे, त्याचं त्यांना ज्ञान प्राप्त व्हावं. म्हणून काय करायचे हे लोक भविष्यातील पिढ्यांसाठी? काय करायचे? दुर्मिळ जे भारतीय चित्रपट आहेत ते मिळवायचे, शोधायचे, ते मिळवायचे, त्यांचं जतन करायचे. ठीक आहे, ते शोधायचे, नंतर ते मिळवायचे आणि त्यांचं योग्य प्रकारे जतन करून ठेवायचे. हे 3 उद्दिष्ट या मागची होती. ठीक आहे. पहा चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपीच्या नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे, चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे, हे सगळे काय होते? हे सगळे त्यांचे पॉइंट होते. पहा म्हणजे त्यांनी अजून काय काय उद्देश, आता हे 3 तर मेन उद्देश झाले, पण यामध्ये ते अजून काय करायचे? जे चित्रपट होते ना दुर्मिळ, त्याचे जे महत्त्वाचे त्यांचे बाबी होते, त्या चित्रपटाच्या रिलेटेड ज्या महत्त्वाच्या
करायचे ते तर ठीक आहे. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी त्याच्या लक्षात राहावे म्हणून ते कायमस्वरूपीच्या त्याच्या नोंदी तयार करायच्या, त्याच्यावर संशोधन करायचं. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे हे केंद्र प्रस्थापित केले होते. पहा, केंद्र प्रस्थापित करणे. ठीक आहे, हे सगळं कशाचं करायचंय ते उद्देश मध्येच येतं. ठीक आहे, तुमचं म्हणजे हे 3 जरी मुख्य हेतू असले, उद्देश असले तरी ह्या गोष्टी पण त्यात ते करायचे. ठीक आहे, ह्या गोष्टी ऑटोमॅटिक त्यामध्ये येतातच. वर्गीकरण करावं लागतं. महत्त्वाचे जे नोंदी असतील, काही महत्त्वाच्या स्पेसिफिक नोंदी त्या करूनच ठेवाव्या लागत असतील. ठीक आहे, पहा म्हणजे एकंदरीत पाठात काय पाहिलं आपण. पहा, या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसे करता येईल. पहा, मी तुम्हाला आपलं जर पहिलं लेक्चर होतं आपलं जे उपयोजित इतिहास या पाठाबद्दल, तेव्हाच मी सांगितलं होतं थोडक्यात काय उपयोजित इतिहास म्हणजे थोडक्यात काय आहे या पाठामध्ये की जे भूतकाळात घडून ज्या गेलेल्या घटना आहेत क्रमशः त्या सगळ्या घटनांचा उपयोग आपल्याला कसा होईल, आपल्या वर्तमान काळ आणि भविष्य काळासाठी याचा आपल्याला कसा फायदा आहे ते जाणून घेणे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे मिळतात, त्या गोष्टी सर्व लक्षात कुठे येतात आपल्या या उपयोजित इतिहास या पाठामध्ये आपण या गोष्टी शिकलेलो आहोत. पहा आता, पहा उपयोजित इतिहास सर्वजण म्हणतात, काही जणांचं काय म्हणणं असतं उपयोग म्हणजे इतिहास हा काय घडून गेलेल्या घटना आहेत ना भूतकाळातील, मग आपल्याला वर्तमान आणि आपल्या भविष्यासाठी त्याचा उपयोग काय असेल. ठीक आहे, मग तो उपयोग कसा असेल, आपण त्याचा का अभ्यास केला पाहिजे, या सर्व गोष्टींची उत्तरे या पाठामध्ये आपल्याला आपण शोधली आहेत. पहा, आपल्याला सापडले आहेत, आपल्याला समजलं आहे की आपण का अभ्यास करावा याचा. याच्यामध्ये पण बहुतांश भरपूर आपले पॉइंट पण क्लिअर झालेले आहेत की याचा अभ्यास का करावा, यामध्ये संबंधित व्यावसायिक क्षेत्रे कोणते आहेत, महत्त्वाचे कोणते कोणते, कुठं कुठं आहेत. ठीक आहे, प्राचीन वास्तू कुठले आहेत. ठीक आहे, तर आता पहा, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन, बरोबर आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती निर्माण कशी करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टीत विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासाने केले आहे. पहा, बरोबर आहे यांचं. आता पहा, ह्या सगळ्यातून आपण काय काय शिकलो की आपले जे सांस्कृतिक, नैसर्गिक हे सगळे जे वारसा लाभलेले आहेत, तर हे आपल्याला जे वारसा लाभलेला आहे, तर पहा या गोष्टीचे आपण जतन कसे केले पाहिजे. पहा, आपल्या मागील पिढीने जतन केल्या ह्या गोष्टी, त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी अभ्यासता येतात. ह्या सर्व गोष्टी कशा असतात आपल्याला माहित असतात. ठीक आहे, पण पहा आता जर आपण ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या नाही, ठीक आहे, जर आपण ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या जतन केल्या नाही, त्यांचं संवर्धन केलं नाही, तर आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टी अभ्यासास मिळणारच का. पहा, समजणार आहे का त्यांना, तर नाही समजणार. ठीक आहे, सो आपण काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे की या गोष्टी आपण सर्व जतन केल्या पाहिजे, संवर्धन याचं करून ठेवलं पाहिजे, म्हणजेच आपल्या पुढच्या पिढीला या गोष्टी समजून जातील. ठीक आहे, हा एक पॉइंट आपला क्लिअर झाला. तसेच पहा, यामुळे काय झालं, उपयोजित इतिहासामुळे काय झालं, आपल्या इतिहासाबद्दल जागृती निर्माण झाली लोकांमध्ये. ठीक आहे, त्यांना इतिहासाचं महत्त्व कळालं. ठीक आहे, तसेच पहा, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल हे पण कळलं. इथे आपल्याला संबंधित जे व्यावसायिक क्षेत्रे कशी निर्माण झाली, कशी निर्माण करता येईल, हे सर्व गोष्टी पण इथे समजून गेल्या. ठीक आहे, आता पहा, हा आपला झाला, आपला पाठ झाला. आता आपण काय पाहणार आहोत की आता ह्या जो उपयोजित इतिहास हा जो आपला पाठ पाहिला, त्याचे धड्याखालील आपण प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. ठीक आहे, हा धडा आपल्या इथे संपला. आपण प्रश्न आणि उत्तर आता पाहणार आहोत. तर आपण स्वाध्याय पाहूयात आता. चला, चला आपण स्वाध्यायाला सुरुवात करत आहोत. पहा, ठीक आहे, पहा, जे रिकाम्या जागा आहेत तुमच्या जोडे लावा आहेत, संकल्पना आहेत, हे सगळे 3 मुद्दे कसे छोटे छोटे आहेत, आपण पहिले मोठे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊयात आणि मग ते छोटे क्वेश्चन एकदम सगळे सॉल्व्ह करून घेऊयात. ठीक आहे, पहा, आता तुम्हाला मोठे क्वेश्चन जर जातात साठी पहा, आधी हे घेऊयात आपण
पुढील संकल्पना स्पष्ट करा. ठीक आहे. उपयोजित इतिहास, आताच आपण सांगितलं उपयोजित इतिहासाची संकल्पना स्पष्ट करा. काय येईल पहा. उपयोजित इतिहास. मग तुम्ही सांगू शकता, आता तुम्हाला सर्वच माहिती आहे की उपयोजित इतिहास म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय गोष्टींचा समावेश असतो, ते जतन करून ठेवणं का गरजेचं आहे. ठीक आहे. तर मी थोडक्यात तुम्हाला उत्तर सांगितलं आहे. पहा, एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे आणि त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होईल. ठीक आहे. इतिहासाची उद्दिष्टे इतिहास विषयांना पहा, त्याला उपयोजन म्हणतात. आणि इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे याला इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. म्हणजे इतिहास आपल्याला आपल्या भविष्यात आणि वर्तमान काळात कसा उपयोगी आहे याचं नियोजन करणे याला इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. ठीक आहे. तसे तुम्ही हे पण सांगू शकता, इतिहासाचे उपयोजन याला काय म्हणतात, जन्मासाठीचा इतिहास असे देखील संबोधले जाते. ठीक आहे. हे झाली ह्याची संज्ञा. तिसरा पॉइंट पहा, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांशी, पहा मी वारंवार सांगते, भूतकाळातील घटनांशी जे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग आपल्याला वर्तमान काळात आणि आपल्या भविष्य काळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार या इतिहासामध्ये काय झाला केला जातो. ठीक आहे. तसेच पहा, इतिहासात सामाजिक, पहा इतिहासात सामाजिक असो, धार्मिक असो, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते. ठीक आहे. पहा, इतिहासाचे उपयोजन मध्ये काय होते, म्हणजे आपण पॉइंट पाहिले होते. पहा, विविध प्रणालीमध्ये पहा, म्हणजे सामाजिक इतिहासाचा अभ्यास का करायचा, धार्मिक, कला, स्थापत्य या सगळ्या इतिहासाचा अभ्यास का करायचा हे आपण पाहिलं होतं. ठीक आहे. हा त्यांनी पॉइंट समावेश केला आहे. इतिहासात सामाजिक, धार्मिक, स्थापत्य, कला, तंत्रज्ञान पण आहे पहा, इत्यादी घटक समाविष्ट असतात. आणि या सर्व विषयांमध्ये देखील तुमच्या इतिहासाचे काय केले जाते, उपयोजन हे केले जाते. ठीक आहे. पहा, आता पुढील प्रश्न आहे, संकल्पना स्पष्ट करा. अभिलेखागार. आता आपण आताच बघितलं की अभिलेखागारमध्ये कशा कशाचा समावेश असतो. त्यात काय केलं जातं, जतन करून ठेवल्या जातात गोष्टी. ठीक आहे. कोणत्या कोणत्या केल्या जातात, जतन आणि संवर्धन पाहूया जातात. आताच तर पाहिजे ना आपण, जुनी कागदपत्रे, जुने कागद, जुन्या माहिती, जुने चित्रपट, ह्या सगळ्यांचं जतन आणि संवर्धन कशात केलं जातं, अभिलेखागारमध्ये. आता एवढंच घेऊन आपल्याला आपलं उत्तर जमणार आहे का, आपल्याला संकल्पना स्पष्ट करायला लागली. हे काय आपलं एक मार्काला क्वेश्चन थोडी नाही येणार आपले, 3-4 मार्काचा प्रश्न आहे. पहा आता कसं येणार आहे, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार म्हणतात. बरोबर आहे. जे ऐतिहासिक आपले ज्या वस्तू असतात, वास्तू असतात, काही कागद वगैरे, ठीक आहे, चित्रपट, या सर्व ज्या ऐतिहासिक काळातील ज्या वस्तू आहेत ह्या सर्व जतन करून ठेवले जातात जिथे, त्या ठिकाणास काय म्हणतात, अभिलेखागार असं म्हटलं जातं. पहा, अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज ह्या सर्व गोष्टी जतन करून ठेवल्या जातात. आत्ताच झाला पॉइंट. अभिलेखागारामुळे काय होतं पहा, मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात आपल्याला. ठीक आहे. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. पहा, अभिलेखागारामुळे काय होतं, मूळ कागदपत्र जे आहे त्याचा आपल्याला संदर्भ मिळतो. तसेच तुमचे जे तत्कालीन जे घटना होतात त्याचा काय, ते तत्कालीन ज्या घटना होतात त्याचा आपल्याला काय करता येतो, अभ्यास करता येतो. का, कारण आपल्याकडे मूळ कागदपत्राचे संदर्भ असतात. तसेच तत्कालीन लिपी यांचा शोध घेता येतो, कालगणना करता येते, म्हणजे ते कोणत्या काळातील असेल वगैरे, ठीक आहे, कोणत्या सालातील असेल, कोणत्या काळात घडून गेलेला असेल ते सर्व आपल्याला ते काढता येतं. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. ठीक आहे. म्हणजे ऐतिहासिक हा जो वारसा आहे, हे ऐतिहासिक जो आपला वारसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची व्यवस्थितरित्या लिहून ठेवले जाते, ते जतन करून ठेवता येते. ठीक आहे. भाषा. भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय, आताच पाहिलं आपण, नवी दिल्लीला काय आहे, राष्ट्रीय अभिलेखागाराचं मुख्य केंद्र आहे तिथं. ठीक आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. पहा, हे नुसतं भारतातील हे मुख्य केंद्र नसून
पूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. महत्वाचं आहे हे, ठीक आहे. दिल्ली. भारतातील प्रत्येक राज्याचे एक स्वतंत्र अभिलेखागार आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलं. पहा नेक्स्ट पहा आता पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. पहा सांस्कृतिक वारसा कोणता दोन टाईपचा असतो, मूर्त स्वरूपाचा एक असतो आणि अमूर्त स्वरूपाचा असतो, ठीक आहे. आपण जेव्हा पहा मागील लेक्चर मध्ये आपण जेव्हा हा पॉइंट शिकत होतो मूर्त सांस्कृतिक वारशामध्ये आपण हा पॉइंट जेव्हा शिकत होतो त्याचे टाईप मूर्त अमूर्त, ठीक आहे. संकल्पना मूर्त अमूर्त वारसा, ठीक आहे. हे जे शिकलो तेव्हा मी देखील हे असं तुम्हाला एक चार्ट काढून दिला होता. पहा मला माहित नाही तुमच्या लक्षात आहे का नाही, ठीक आहे. मी तुम्हाला चार्ट काढून दिला होता. ज्यांनी कोणी मागचं सेशन पाहिलं नसेल, आपलं लेक्चर पाहिलं नसेल, त्यांनी नंतर एकदा परत ते सेशन रिवाइज करा, तुम्हाला लक्षात येईल. पहा आता इथं मी लिहून घेतलेलं आहे. पहा मूर्त स्वरूपात कुठले कुठले घटक मोडतात. पहा तुमचे मूर्तमध्ये हे तुमचे 6 घटक मोडतात. कोणते कोणते? प्राचीन स्थळे, प्राचीन वास्तू, प्राचीन वस्तू, हस्तलिखिते, तुमचे प्राचीन शिल्पे, प्राचीन चित्रे, या सगळ्या कशात कसं मोडतात घटक? मूर्त स्वरूपात भेटतात, ठीक आहे. मूर्त स्वरूपात हे सर्व घटक काय मोडतात. मी तुम्हाला आधी सांगितलं आहे होतं. पहा याच्यात पहा ह्याचे तेव्हा मूर्त स्वरूप आपण जेव्हा पाहत होतो हा पॉइंट तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचा आग्र्याचा तुमचा ताजमहाल असू दे, अजिंठा वेरूळची लेणी असू दे, हे सर्व कसे मूर्त स्वरूपाचे वारसा आहे आपला. त्या प्राचीन वस्तू, स्थळे, हस्तलिखिते, कोरीव काम, शिल्पे हे सगळं कशामध्ये येतं? मूर्त स्वरूपामध्ये येतं. मग आता पहा अमूर्त स्वरूपामध्ये काय येतं? मौखिक परंपरा म्हणजे वडिलोपार्जित जे आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला कसं फक्त आपल्या बोलण्यातून जे आपल्याला माहिती पडतं, जे आपल्या बोलण्यातून फक्त आपल्याला जे पुढच्या मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत जे गेलेलं आहे ऐतिहासिक वारसा, कशा प्रकारे फक्त मौखिक पद्धतीने ते अमूर्त स्वरूपामध्ये समावेश होतो. त्याचा पहा मौखिक परंपरा, वरती उपयोगात आणली जाणारी भाषा, पहा पारंपरिक ज्ञान असते तुमचं, सण समारंभाच्या सामाजिक पद्धती किंवा धार्मिक विधी ज्या असतात त्या पहा त्या कशात येतात? अमूर्त वारशामध्ये येतात. तसेच कला सादरीकरणाची पद्धत तुमची, पारंपरिक कौशल्ये, परंपरा, पद्धती, कौशल्य आत्मसात असणारे समूह, या सर्व गोष्टी कुठं समावेश आहे? तुमच्या अमूर्त मध्ये समावेश आहे. समजलं का सर्वांना? ठीक आहे. या सर्व गोष्टी कुठं समावेश आहेत? अमूर्त आणि मूर्त स्वरूप. समजलं सर्वांना? ह्याचे 2 चार्ट करायचे. असं तुम्ही मी पण तुम्हाला जेव्हा आपलं लेक्चर होतं तेव्हा मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं असं इथे चार्ट करा, इथं लिहून काढा, ठीक आहे. प्राचीन स्थळे, इथं काय मौखिक पद्धती, पहा परंपरा, हे सर्व मी अंडरलाईन केलेले, हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हायलाइट करा. पहा पुढील आहे विधान सकारण स्पष्ट करा, म्हणजे कारणे द्या, ठीक आहे. थोडक्यात तंत्रज्ञानाचा इतिहासाचा अभ्यास लागतो. तंत्रज्ञान इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. का करावा लागतो? पहा मी तुम्हाला सांगितलं होतं तंत्रज्ञानाचा काय रिलेशन आहे, काय संबंध आहे आपल्या इतिहासाशी. पहा लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला. बरोबर आहे. काय झालं? आधी मनुष्य कसा माकड स्वरूपात होता, आता मानव. पहा म्हणजे ते काय झालेले आहे, पहिले तो हत्यारे बनवायचा, ठीक आहे, दगडी हत्यारे बनवायचा. नंतर त्याने किती प्रगती केली. तुमचं शेती क्षेत्र असू दे, तुमचं म्हणजे कृषी क्षेत्र असू दे, पहिल्या मानवाकडील काय करता प्राथमिक अवजारांचा तो वापर करायचा. पहिल्या काळात लोक जे होते ते ट्रॅक्टर होता का त्यांच्याकडे नव्हता. आता काय झालं, मानवाने खूप प्रगती केली तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. आता त्याच्याकडे बरेच टेक्नॉलॉजी त्यांनी निर्माण केल्यात आहे, ठीक आहे. हे सगळं कशामुळे झालं? तंत्रज्ञानामुळे. मग तंत्रज्ञान महत्वाचं आहे की नाही अभ्यास करायला? पहा त्यामुळे काय झालंय, लाखो वर्षात काय भरपूर मानवाने कौशल्य अवगत करीत गेलाय. तो पहा मी आता सांगितलं दगडापासून, सांगितले काय मी आता, दगडापासून हत्यारे बनवायचा. पहिला तो काय करायचा, दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीची तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. कृषी उत्पादन, पहा मी सांगितलं कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे काय झालं, उत्पादन देखील वाढलं आणि सर्व प्रगती कशासाठी झाली, घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञान इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. पहा स्थापत्यामध्ये पण पहा, स्थापत्य तुमचं अभियांत्रिकी यामध्ये काय झालं, पहिल्या लोकांची घरे कशी होती, आता पहा आता जसं तुम्ही पाहता सगळे सर्वत्र कशा बिल्डिंग, तुमच्या 4th फ्लोअर 5th फ्लोअर खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात.
ठीक आहे. पहिल्या काळात असं होतं का नाही, पहिल्या काळात छोटी छोटी घरे होते, ठीक आहे, काहींची कौलारू घरे होते, ठीक आहे. आता काय झालं, नंतर माणसाने खूप बदल करत गेला, माणूस टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा, हे सगळं कशामुळे शक्य झालं, तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. मग तुमच्या कृषीमध्ये, कृषी क्षेत्रात असू द्या, स्थापत्य असू द्या, तुमचं अभियांत्रिकी क्षेत्र असू द्या, ठीक आहे, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. समजलं सर्वांना? ठीक आहे. नेक्स्ट पहा, पुढील विधान सगळ्यांना स्पष्ट करा. आता पुढचा पहा, पुढचं विधान काय आहे, जागतिक वारशासाठी पात्र ठरणारी स्थळे, प्राचीन स्थळे असेल, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. ठीक आहे, कशाद्वारे जाहीर केली जाते, युनेस्कोद्वारे केली जाते. ठीक आहे, का केली जाते बरं पहा, पूर्वजांनी निर्माण केलेली कलाकृती, आपल्या पूर्वजांनी जे निर्माण केलेलं आहे सर्व गोष्टी, त्या परंपरा असू दे, कलाकृती असू दे, हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्याविषयी आपल्या मनामध्ये आपुलकी असते. ठीक आहे, थोडक्यात सांगते, ह्या सगळ्या गोष्टींचं जतन करण्यासाठी तर युनेस्को ही काय जागतिक संघटना आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी जतन केलेल्या आहेत. कशासाठी, आपल्या मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीला हे ज्ञान प्राप्त व्हावे, त्यांनाही ह्या सर्व गोष्टी समजाव्या म्हणून. पण हे माणसांना पहा कसं लिहायचं उत्तर ह्याचं, पहिला पॉईंट लिहायचा, पूर्वजांनी निर्माण केलेल्या ज्या कलाकृती आहेत, परंपरा आहेत, याविषयी आपल्या मनामध्ये काय आहे, एक कुतूहल आहे, आपल्या मनामध्ये एक आपुलकी आहे त्याबद्दल. ठीक आहे, जिव्हाळा आहे. ठीक आहे, हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे आणि संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. आता सांगितला पॉईंट. थर्ड पॉईंट पाहू आता, काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा याची यादी युनेस्को ह्या जागतिक संघटनेकडून जाहीर करण्यात आली. युनेस्को काय आहे पहा, जोड्या नावाला देखील तुम्हाला विचारलं जाईल, त्यासाठी लिहून घ्या. युनेस्को काय आहे, तुमची जागतिक संघटना आहे. काय आहे, युनेस्को ही तुमची एक जागतिक संघटना आहे. यांनी जाहीर केलेल्या यादीत काय आहे, जागतिक वारशाच्या पदास पात्र असणारी त्या स्थळे आणि परंपरांचा समावेश केलेला आहे. ठीक आहे, पहा का केलेला आहे समजलं का तुम्हाला, कारण थोडक्यात लिहायचं, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या परंपरा, कलाकृती, ज्या परंपरा आहेत त्याबद्दल आपल्याला एक प्रेम आहे, आपल्या मनात आदर आहे, आणि ह्या गोष्टी कशा काळाच्या ओघात आजकाल काय झालेल्या आहेत, नामशेष होत चाललेल्या आहेत. मग या गोष्टी तशाच पुढच्या पिढींना अभ्यासायला याव्यात, यासाठी आपण जतन करणे महत्त्वाचे आहे. मग हे जतन कसे करायचे, तर त्यासाठी त्यांनी काय केले, ह्या कायम स्मरणात राहाव्यात म्हणून जे जागतिक लेवलला जे पात्र असणारी स्थळे आहेत, प्राचीन स्थळे असो किंवा तुमच्या प्रातिक ज्या वास्तू असतील, परंपरा असतील, या सर्वांची यादी कोणी जाहीर केली, मग युनेस्को जी जागतिक संघटना आहे यांच्याकडून जाहीर केली जाते. समजलं सर्वांना का केली जाते जाहीर यादी? ठीक आहे, पहा आता पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. पहा, आपण पॉइंट पाहिले होते की कला, विज्ञान, व्यवस्थापन शास्त्र या इतिहासाचा आपण अभ्यास का करायचा पाहिलं होतं. मग सांगायचं आता पहा, पहिला आपण विज्ञान पाहू. विज्ञान इतिहासाचा अभ्यास आपण का केला पाहिजे बाबा? पहा आता, हा तुमचा एकत्र क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला हे तिन्हीचे उत्तर हे लिहायला लागेल. जर 6 मार्काला क्वेश्चन असेल तर ह्या टप्प्याला 2-2 देतील ते. ठीक आहे, मग हे तुम्हाला 4 पॉइंट लिहावे लागतील. यामध्ये पण तुम्हाला किती 1 2 3 4 पॉइंट लिहायला लागतील. 1 2 3 8 ते 4 पॉइंट तर तुमच्या आलेच पाहिजे आणि खूप इझी आहे. आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच येईल. पहा, विज्ञान मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासाचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागले. बरोबर आहे, आपल्या मानवाला पहिल्या काळात जास्त वस्तू नव्हत्या, मग त्या सगळ्या ज्या गरजेच्या वस्तू होत्या माणसासाठी, ठीक आहे, मग मानवाने त्याचा काय लावला, शोध लावला, आणि ज्या गोष्टीबद्दल त्याला जिज्ञासा होती, ठीक आहे, त्याचे पण शोध लावले. अशा प्रकारे मानवी जीवनाची पूर्तता आणि जिज्ञासाचे समाधान करण्यासाठी काय केलं, बऱ्याच वैज्ञानिक शोध लागलेले आहेत. पहा, त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. बरोबर आहे का? आता एखाद्या गोष्टी
गोष्टीचा शोध लावायला आपण कधी लावू शकतो, तर त्याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आधी आपल्याला माहित आहे त्या गोष्टीचा वापर करूनच आपण शोध लावू शकतो, हे तिथं त्यांनी सांगितलं आहे. पहा ते काय म्हणतात, त्या आधी ज्या अस्तित्वात गोष्टी होत्या त्या गोष्टीचा वापर करून मानवाने पुढचे सगळे काय आहेत वैज्ञानिक शोध लावले आहेत. पहा या शोधांमागील कारण, परंपरा, कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. पहा विज्ञान इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते. पहा का ठरते, आता पहा समजलं सर्वांना काय करावं लागतं. पहा दर मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासामुळे काय केलं, समाधानासाठी मानवाने काय अनेक वैज्ञानिक शोध लावलेत. पहा आणि हे शोध जे लावलेले आहेत त्यासाठी त्यांनी कशाचा उपयोग केलाय, जे त्याला आधी जे ज्ञान प्राप्त होतं त्याचा उपयोग करूनच तर तो पुढचे सगळे शोध लावू शकतो. ठीक आहे, आणि याचं कारण काय आहे पहा, यामागील परंपरा, कालक्रम आणि सिद्धांत याचा त्यांनी काय केलेला आहे अभ्यास केला जातो. याच्या मागे काय हे जे सिद्धांत कोणते मांडायचे आहेत, कोणत्या कार्यक्रमातला असतात, कोणत्या परंपरा, या सर्वांचा यात अभ्यास केला जातो. आणि ह्या म्हणून विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान हे प्रत्येक शोधाच्या वेळेस कसे उपयुक्त ठरते. पहा आता कला इतिहासाचा अभ्यास का करायचा पहा. ठीक आहे, कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपराच्या आधारे अभिव्यक्त होत असतो. बरोबर आहे, कोणत्याही कलेचा विकास कसा तुमच्या वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक या सगळ्याचा अभिव्यक्त या सगळ्याद्वारेच कसा होत असतो, विकास हा होत असतो. ठीक आहे, या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. तसेच संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची भावना कोणती होती, कोणती मानसिकता होती, त्याची प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या, या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा असतो. पहा कला इतिहास का महत्त्वाचा असतो. पहा आधीच्या माणसांना कोणत्या कला अवगत होत्या हे पण आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पहा तसेच पहा कोणतीही कला असू दे तुमची, ठीक आहे, हस्तकला असू दे, शिल्पकला असू दे, तुमची चित्रकला असू दे, ठीक आहे, तुमच्यात कोणतीही कला अवगत असू द्या, प्रत्येक कलेचा कसा वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक या सर्व गोष्टीच्या आधारे विचार केला जातो. ठीक आहे, त्याचा अभिव्यक्त होत असतो. आणि हे सगळा अभ्यास करताना काय लागतं, आपल्याला जे त्या एखादी कला असेल त्याचा आधीचा सर्व परंपरा, त्याचा आधी जे आहे बॅकग्राऊंड, त्या सर्वांचा काय अभ्यास हा करावा लागतो, अभ्यासावा लागतो. पहा मग आपला विचार काय येतात, मग ती संबंधित जी कलाकृती आहे ती कशी निर्माण झाली, म्हणजे आणि निर्माण केली आहे, मग त्या निर्मात्याची कशी मानसिकता होती, त्याच्या डोक्यात कोणते विचार होते, ठीक आहे, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या, या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी, या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला कला इतिहासाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. ठीक आहे, तसेच पहा आपला शेवटचा पहा पॉइंट व्यवस्थापन शास्त्र. पहा व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास का केला पाहिजे आपण, हे खूप महत्त्वाचे आहे. पहा उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापन शास्त्राची आवश्यकता असते. पहा नुसतं उत्पादन घेऊन तिथं सगळं थांबतं का, पहा नाही, त्याची विक्री पण झाली पाहिजे ना योग्यरित्या. मग विक्री होण्यासाठी बाजारपेठांचा देखील आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. त्याला संसाधने कोणती लागतात उत्पादन निर्माण करण्यासाठी हे देखील महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टींची व्यवस्थापनाची त्यासाठी आवश्यकता आहे. पहा वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात. बरोबर आहे, या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे आणि व्यवस्थापन सुलभ करणे यासाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बरोबर आहे, त्यांचा इतिहास समजून घेण्याची म्हणून गरज आहे. पहा का गरज आहे तर व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करायची. पहा उत्पादन जे आपण निर्माण करतो त्या उत्पादन आपण जे निर्माण करण्यासाठी कोणकोणती संसाधने लागतात, तसेच पहा ते उत्पादन जिथं विक्री करायची आहे त्याची विक्री पद्धत, त्यासाठी बाजार समिती, तसेच पहा मनुष्यबळ या सगळ्यांसाठी व्यवस्थापन शास्त्राची काय आवश्यकता असते. पहा ठीक आहे, तसेच पहा वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनाद्वारे हे व्यवहार चालू असतात आणि या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, ह्यात काही जर बदल घडून आणायचे असेल तर ते बदल घडून आणणे, त्याचा अभ्यास करणे, परत ती व्यवस्थापन व्यवस्थित सुलभ राहण्यासाठी त्यामध्ये काही चेंजेस असतील ते, किंवा एखादी जर भूतकालीन यंत्रणाचा अभ्यास करणे, या गोष्टी सर्व आवश्यक असतात. म्हणून या सगळ्यामुळे तुम्हाला व्यवस्थापन शास्त्र हा जो इतिहास आहे, व्यवस्थापन शास्त्र इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ठीक आहे, चला आज आपण इथेच थांबतो आहोत. जे तुमच्या रिकाम्या जागा राहिलेल्या आहेत, तुमच्या चुकीची जोडी ओळख आहे, 2-3 पॉइंट जे राहिलेले आहेत ते आपण उद्याच्या
पुढच्या भागामध्ये कव्हर करून घेऊ. ठीक आहे, आज आपण इथेच थांबतो आहोत. थँक्यू सो मच.